थंडगार ताजेतवाने पेयच्या सिरीज भाग 3 मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना मस्तपैकी थंडगार असा कलिंगडचा सरबत बनवणार आहोत. भयंकर उन्हाळा वाढलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला नेहमी काही ना काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. अशा वेळेस ना आपण हा कलिंगडचा सरबत बनवू शकतो. अप्रतिम लागतो. अगदी कमी वेळात कमी साहित्यात झटपट बनणारा असा हा कलिंगडचा सरबत आहे. त्यामुळे आपणही रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना मस्तपैकी थंडगार, मनाला फ्रेश करणारा कलिंगडचा सरबत कसा बनवायचा ते पाहूया. तर कलिंगडचं सरबत बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः एक मोठा बाउल कलिंगडचे असे पीसेस कट करून घेतलेले आहे. शक्य होईल तेवढ्या मी यातल्या सीड्स सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि छान त्याचे छोटे छोटे पीसेस मी कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथं साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे साखर. बरं, जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही साखरेऐवजी इथं मधाचाही वापर करू शकता किंवा खडी साखरही वापरू शकता. त्याचबरोबर जिरे पावडर, काळं मीठ आणि लिंबाचा रस. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना कलिंगडचा सरबत बनवण्यासाठी अगदी सोपं आहे. आपण काय करणार आहोत, मिक्सर जारमध्ये हे कलिंगडचे जे मी पीसेस करून घेतलेले होते ना ते ऍड करणार आहे. सोबतच 2 चमचे साखर, त्याचबरोबर इथं मी ऍड करणार आहे काळं मीठ, जिरे पावडर आणि लिंबाचा रस. बर, तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही थोडासा पुदिनाही ऍड करू शकता, त्यानेही चव अप्रतिम लागते. आता हे सगळं ऍड केल्यानंतर मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. कुठेही आपल्याला इथे पाणी ऍड करायचं नाही, कारण कलिंगडमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो. सो एक्स्ट्रा पाणी ऍड करायची गरज नाही. असंच हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला छान फिरवून घेतल्यानंतर आपण हे गाळणीने गाळून घेणार आहोत, कारण यात जर काही बिया राहिल्या असतील ना तर त्या बिया अशा गाळल्यामुळे काय होतं की त्या वरती राहतात आणि छान आपल्याला ताजा फ्रेश असा सरबत मिळतो. येस. तर हे बघा, हा सगळा गर आहे ना बऱ्यापैकी पटकन निघतो. अजिबात वेळ लागत नाही. तुम्हाला वाटत असेल की आता हा गर असाच वाया जाईल, अजिबात नाही. हा गर सुद्धा खाली जातो गाळणीमधून आणि फक्त ज्या बिया असतात ना त्या राहतात आणि मस्त असं आपल्याला कलिंगडचा सरबत मिळतो. तर हे बघा, अगदी लास्टलाच तुम्ही बघितलं शकता की इथे ना ह्या ज्या बिया आहेत ना ह्या तुम्हाला दिसत असतील. अजून थोडंसं आपण एकसारखं सगळं हलवून घेणार आहोत आणि हे बघा लास्टला मी तुम्हाला दाखवते की फक्त बिया राहिलेल्या आहेत, ज्या एक्स्ट्रा आतमध्ये असतात, ज्या आपल्याला काढता येत नाही, त्या इथे राहिलेल्या आहेत. त्या मी आता बाजूला काढून घेणार आहे. आणि हे बघा मस्त असं आपल्याला छान कलिंगडचा सरबत मिळालेला आहे. खूप छान लागतो हा सरबत. अचानक जर पाहुणे घरी आले ना तर त्यांना तुम्ही बनवून द्या, त्यांनाही नक्की आवडेल. आणि घरातल्या मुलांना तर हा कलिंगडचा सरबत प्रचंड आवडेल. माझ्या मुलीला खूप आवडतो, त्यामुळे मी नेहमी बनवत असते. आणि हे बघा मस्त असा हा कलिंगडचा सरबत रेडी आहे आणि तो आता मी सर्व करून घेणार आहे. तर ग्लासमध्ये मी बर्फ ऍड केलेला आहे आणि त्यामध्ये ना थोडेसे ना मी कलिंगडचे पीसेस अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये मी कट करून घेतलेले होते, ते सुद्धा मी यामध्ये ऍड करणार आहे. कारण सरबत पिताना हे कलिंगडचे पीसेस जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा ते खूप छान लागतात. त्याच्यामुळे तुम्ही ना नक्की हा सरबत ट्राय करा. आता हे पीसेस ऍड केल्यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत मस्तपैकी बनवलेला कलिंगडचा सरबत. खूप सुंदर लागतो हा कलिंगडचा सरबत. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती गरमी वाढलेली आहे. अशा वेळेस आपण भरपूर कलिंगड खात असतो, तर त्याला एक पर्याय म्हणून हा कलिंगडचा सरबतही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो. वरून आहे ना किंचितचं मी जिरे पावडर आणि थोडंसं काळं मीठ ऍड करणार आहे. आणि त्याचबरोबर इथे मी वरून अजून थोडेसे ना कलिंगडचे छोटे छोटे पीसेस कट केलेले तेही ऍड केलेले आहेत, कारण ते खूप छान लागतात आणि मला पर्सनली खूप आवडतात. त्यामुळे मी भरपूर असे हे कलिंगडचे पीसेस ऍड करते. मस्त लागतात ते. आणि इथे ना तुम्ही काळ्या मिठाऐवजी चाट मसालाही ऍड करू शकता, पण मी चाट मसाला नाही घालत. काळ्या मिठाने मस्त चव येते सरबताला आणि सरबत अप्रतिम लागतो. तर तुम्ही सुद्धा आहे ना ह्या कलिंगडच्या सरबताची टेस्ट एकदा हा सरबत करून बघा आणि टेस्ट करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. खूपच सुंदर लागतो. त्यामुळे वेळ न घालवता आहे ना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा अशाच सरबताच्या सीरीजमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा.
धन्यवाद.